हॅलो हॅलो एन बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये हा सामना. शरद वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला. तर सलामी जोडी अंजूर या संघाची रवींद्र आणि किरण. शरद वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं. आणि पहिला चेंडू ऑन साईडचा फटका साधला. चेंडू जातो वायडिश डीप लॉंग ऑनला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेक देखील उत्तम. मात्र दोन धावा कंप्लीट झाली. या दोन धावाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ज्यानं ओपन केलं. फलंदाज रवींद्र. या दोन धावे संघात धावसंख्या होती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम चेंडूचे फेक, एक्सप्रेस डिलिव्हरी. पडल्यानंतर थोडासा चेंडू निश्चित बाउन्स झाला आणि परिपूर्ण बीट करताना फलंदाज झाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्डमॅनला आणि खाली क्षेत्र आपण पाहिलं कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण. मला वाटतं चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 6. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर शरद भोईरेच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या ती बिनबाद 6. ज्वाली कामतगर विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन द राईटच्या अंदाजाने स्पंज केलं होतं चेंडूला. जम्पिंग स्ट्रोक 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र 2 सेकंद बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा दमदार चौका. फलंदाज रवींद्रच्या बॅटमधून येतोय आणि चौकार संख्या धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. ती धावसंख्या बिनबाद 10. पुणे ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न प्रकाश ज्यांना आउटफील्ड चेंडूला कलेक्ट केलं. मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली पुन्हा एकदा रवींद्र याला. या 2 धावांनी सांगा धावसंख्या होती 12. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बिनबाद 12. याची उत्तम सुरुवात देखील पाहतोय सिद्धिविनायक अंजूर या संघाची. निलेश पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये त्यांना देखील आपण आज पाहिलं. इम्प्रोवाइज अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. सुंदर रित्या फक्त चेंडू थोडंसं इम्प्रोवाइज केलं होता. चेंडू जातोय फाईन सीमर्श ट्रॅव्हल तो मार्ग असतो. खाली क्षेत्र आहे आणि या चौकारानं आता मात्र भरारी घेताना धावसंख्या 16. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे
अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय 15 सिद्धिबेन अंजोरिया संघाची. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी धावसंख्या धावपाळकावर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं. संघाच्या वतीने दुसऱ्या षटकात गोलंदाज या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता निश्चित आलं नव्हतं आणि कदाचित ही देखील फार रणनीती चांगली असते. फलंदाज बाद होणे देखील फार रणनीती असते, कारण की एक चांगल्या फलंदाजाला मैदानामधून पाचारण करायचं असतं. फलंदाज मला वाटतं किरण या ठिकाणी बाद होतो. मुकेश सारखा फलंदाज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. वेलकम राहुलजी भोईर, बैलगाडा शर्यतीतील एक दिग्गज नाव सध्या गाजताय राहुल भोईर. वेलकम. महाराष्ट्रामधून खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज घुमतोय बैलगाडा शर्यतीमधून, अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर करण्यात. चेंडू फेक अतिशय खराब दर्जाची होती. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका देखील सुरेख सुंदर सजला आणि एका टप्प्याने मात्र 1 बॉन्स, चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. धावसंख्या 21. पुन्हा एकदा अमोल पाटील राईट आर्मवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो मुकेश. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. फलंदाज थोडासा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न निश्चित आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. बिग एक मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूला स्विचेट, अतिशय गोड फटका. फलंदाज मला वाटतं प्रवीण याला तो. वेलकम वेलकम, सुस्वागतम जगदीश मामा. क्रिकेटचे नस्कीम चाहते आणि ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी मात्र त्यांची आवर्जून उपस्थिती असते. असे आमचे जगदीश मामा बालकुंगावचे समाजसेवक. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. काय कमालीचा फटका मुकेशच्या बॅटमधून सजला. या चौकारण संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 25. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर पोगडी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. धावसंख्या ती 25. गोलंदाज अमोल पाटील. मुकेशच्या बॅटमधून एक उत्तम समाचार. अमोलीच्या गोलंदाजीचा आपण पाहतो आतापर्यंत. अगेन्स्ट एकदा अमोल. अतिशय खराब चेंडू आहे. बीमर फेक झालेली आहे. जवळजवळ पंचांनी नो बॉल घोषित देखील केलेलं आहे. 2 कंप्लीट, 2+1 एकंदरीत 3 धावा आणि या 3 धावेने सांगायची धावसंख्या 3 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 28. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम चेंडूची फेक झाली होती. एक खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित फुलेंचा चेंडू आपण पाहिला होता. धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 29. षटक क्रमांक दुसरा आपण प्रगती पथावर. आतापर्यंत 5 चेंडूंची फेक झालेली आहे. धावा खर्च झाल्यात 13. थोडस मागडे षटक आता गोलंदाज अमोल पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 कंप्लीट. दुसरी साडी
लेग बॅचच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली, एक धाव दोन धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 31-31. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी, 12 चेंडूमधून तब्बल खर्च झाले 31 धावा. अजूनही शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो अनामारीचं षटक आहे. आणि या अंतिम ओव्हरमधून बघूया सिद्धिबेन कांजूर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. हॅलो, 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 31. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. कासरवाडीचं नाव काय? प्रिन्स 11. हा, ती उद्या होईल मॅच. आज नाही होणार. आज आमच्या पोरांची तिकडे धडाकेबाजला चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. गोलंदाज प्रकाश, चेंडू बॅटची आउट एज घेतोय. शॉर्ट थर्डमॅनला आपण फील्डमधून पाहिलं क्षेत्ररक्षक मयूर. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या 32. आज रेग्युलर ग्रामीणमधून आपण पहिला सामना पाहणार आहोत. जॉली कामतगर विपक्ष प्रिन्स 11 कासार वडवली. त्यानंतर दुसरा सामना असेल चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, एक धावणी संख्या धावसंख्या 33. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रेग्युलर ग्रामीणमधून आजचा पहिला सामना असेल ज्वाली कामतगर विपक्ष प्रिन्स 11 कासार बडवली. ठीक 5 वाजता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. आणि या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण कॅप्टन शरदजी भोईर थंबल होताना आपण पाहिलं. 4 धावा मिळतील संघाला. धावसंख्या 37. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी बाळकुण विपक्ष आधी 11 वाकलन या 2 दिग्गज संघामधून रेग्युलर ग्रामीणमधून आपण दुसरा सामना पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा सामना निमेश 11 धारावी विपक्ष निमेश या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित स्वरूपाने बाद झालेले आहे. मुकेश मात्र तत्पूर्वी धावा एकच का दुसरी लावून 38. नेक्स्ट बॅट्समन रोहन तरे. आज सिद्धिविनायक अंजूर संघ देखील स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय. दिग्गज खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलंय, खास करून रोहनजी तरे यांचं मी आवर्जून नाव घेईल. बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर गेंदबाज प्रकाश. प्ले डाऊन सुरू होणे फलंदाज बाद होते रोहनजी तरे. मोठा फटका माणूस निधी आपण पाहिला. मात्र चेंडू बॅटची
अतिल कळा घेऊन एष्ट्यांना बेततोय आणि महत्वाचा फलंदाज रोहन तर याची केली मात्र संपर्क नेक्स्ट बॅट्समन मनीलाल. बघा मनीलाल याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. आज खऱ्या अर्थानं आपण एकंदरीत या स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर बंदरामध्ये काल्हेर संघाचं मी अपडेट पाहतोय. बंदरामध्ये काल्हेर संघामध्ये विकास इन ॲक्शन झाल्यानंतर त्या संघाची देखील ताकद वाढलेली आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू हाताळताना गोलंदाज चेंडू हा पलीकडे सुंदरसा ऑब्रॉयचा फटका आहे. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 1 शॉटचा इशारा आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकच धाव गृहीत धरली जाईल. या 1 धावेने सांगा धावसंख्या 39 विजयाचं लक्ष्य 40. तीन षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष 40 धावांचं. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 13.33 सरासरी विजयासाठी असेल ती ज्वाली कामोदे संघाला. तर चला सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील बिनाविलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकू एक सुमधुर आवाज. गेली 2 दिवसाच्या स्पर्धेमधून ज्यांना अतिशय सुरेख सुंदरसा रंग भरला, चांगलं समालोचन माझ्यासमोर ज्यानं केलं, ओल्टू काढून केने. धन्यवाद. पाटील ब्रँड हाय रे योरा नलगावाचा. असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे योरा. थँक्यू डीजे. आज रेग्युलर क्रिकेटचे जे सामने आहेत त्याची इगोदर मी पुढील प्रमाणे करतोय. पहिला सामना असेल जॉली स्पोर्ट कामतगार विपक्ष प्रिन्स 11 कासरवडवली. दुसरा सामना गावदेवी बालकोम आदी 11 वाकलन निमेश 11 धारावे कुशल स्पोर्ट सापर्डे ऐरोली कोलीवाडा विपक्ष भूमी 11 मांडा. तसेच साई स्पोर्ट खाडबाव विरुद्ध म्हापोली विहन 11 नानकर. त्यांच्या अगेन्स्ट आर्यम SK YCCC मुरबी जय बजरंग कारिवली आणि झरीमरी काटी. आज खेळले जाणारे रेग्युलरचे नाईटमध्ये संघ आहेत आणि सर्वांनी वेळेवर या. नक्कीच आमचे समालोचक मित्र मानेरी गावचा बुलंद आवाज आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतोय राहुल भोईर, आपलं देखील सरचे स्वागत आहे. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकामध्ये देखील आपण राहुल भोईर यांचा आवाज ऐकणार आहोत. साहिल केनी यांचे एक परममित्र आहेत. सध्या राहुल भोईर बैलगाडा शर्यतमध्ये खूप फेमस झालेत, मात्र त्यांचे सहकारी मित्र भिवंडी मधून त्यांना क्रिकेट पासून वंचित ठेवू शकले नाहीत. जाऊया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय. ज्वाली कामतगार विपक्ष A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर. 3 ओव्हरचा सामना आहे आणि विजयाचं लक्ष आहे कामतगार संघासमोर 40 धावांचं. या सामन्यातून विजेता आणि 15 मारुती काल्हेर असा पुढील सामना होईल. चला सलमीर जोडे आपण लगेच पाठवा. शरदजी भोईर A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाला 18 चेंडूमध्ये 40 वाचवायचे आहेत, तर या उलट ज्वाली कामतगार संघाला 18 चेंडूमध्ये 40 धावा पूर्ण करायचे आहेत. बघूया काल्हेर संघासमोर कुठला संघ पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि सलमीर जोडी अमोल पाटील आणि शरद भोईर. चांगला निर्णय संघनायकाचा.
अमोल पाटीलला अगदी सलामीला घेऊन आलेत. गरज आहे अमोल पाटीलच्या फलंदाजीची जॉली कामतगर संघाला. सायंकाळच्या सत्रामधून पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वर्गीय विलास मूर्ती चषक V24 मध्ये सहर्ष स्वागत. प्रतापजी पाटील साहेब, प्रज्ञेश पाटील, रवींद्रदा पाटील, ग्रामस्थ मंडळ राहणार आणि विलास स्पोर्ट राहणारच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे रमेशजी तरे साहेबांची देखील आज पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या 40+ सामन्यापर्यंत त्यांची उपस्थिती. विनोदजी काटेकर साहेब देखील आहेत. त्यांचा संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो आणि आपले बालकोमचे लाडके क्रिकेटचे प्रेक्षक जगदीश मामा, आपलं देखील स्वागत. नक्कीच आज गावदेवी बालकोमचा संघ आपल्याला वाकलन बरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी जगदीश मामांनी आधीच हजेरी लावलेली आहे. आपलं स्वागत. गोलंदाज रवींद्र मडवी, यष्टीरक्षक मुकेश पाटीलला आपण पाहतोय. 3 ओव्हरचा सामना आहे आणि पॉवर प्ले नसणाऱ्या त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत तैनात आहेत. पॉइंट रिझनला संजय मनेर आहेत. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक उभा केलाय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा आलेत शरद भोईर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर. धावांचा अकाउंट ओपन होतोय. जॉली कामतगार 40 बनवायचे आहेत. 13.33च्या सरासरीनं आकाशी फटका खेळलेत. चेंडू हवेमध्ये रोहन तरेचा चांगला प्रयत्न होता. अगदी डीप मिड विकेट डिझन मधून जवळ जवळ इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला. एवढं दूरचं अंतर रोहन तरीनं कापलं होतं. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. धावसंख्या 4. किरण आणि संजय हे सिनियर खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. हा चेंडू देखील आपण पाहिला तर शॉर्ट एक्स्ट्रा रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. तिथे दया म्हात्रे आणि इथे फलंदाज बघूया डेंजर एंडला अमोल पाटील. बॅक टू द डगआउट. धावबाच्या स्वरूपात मोठा फलंदाजी ते बाद होतोय जॉली कामतगर या संघाचा. नक्कीच इथे मोठी सफलता सिद्धिविनायक अंजूर संघाने मिळवलेली आहे. थोडासा नाखुश आहे शरद भोईर आणि अमोल मध्ये. थोडीशी तफावत आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळाली नाही. एक कॉलिंग नव्हती. फलंदाज बाद झाले. जेव्हा फलंदाज धावचीत बाद होतो तेव्हा खूप दुःखी होतो मनातून. चांगला फलंदाज असा धावचीत बाद होतोय तेव्हा नक्की संपूर्ण संघाचं मनोबल थोडंसं खचलं जातोय. बघूया नवीन फलंदाज आले आहेत वीरू पाटील. वीरू एक चांगले खेळाडू आहेत. बघूया 40 बनवायचे आहेत. 5 बनल्यात. 35 अजूनही बाकी आहेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या प्लीज. अजूनही आपल्याला हा सामना सोडून 2 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर आपण या स्पर्धेचा 40+ फॉर्मॅटचा लकी ड्रॉ देखील टाकणार आहोत. कालच्या दिवसाचा विजेता संघ 44वा मानकुले, आजच्या दिवसाचा अंतिम विजेता आणि उद्याच्या दिवसाचा विजेता असं चिठ्ठीचं स्वरूप राहील. ज्या संघाची चिठ्ठी येईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. रवींद्र मडवी चांगली गोलंदाजी. बघा शरद भोईर यांच्यावर देखील थोडासा दर्पण आलाय. हा चेंडू डॉट गेले. पहिले 3 चेंडू अगदी बॅटवर घेतले होते. अमोल बाद झाल्यानंतर थोडासा दबावामध्ये आणि पुन्हा एकदा चांगली लाईन अँड लेंथ. फलंदाजाचं फुटवर्क ओळखून अगदी इथे गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. अंतिम 1 चेंडू बाकी आहे. 3 मध्ये 5 आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू मध्ये 2 डॉट.
आणि हा शेवटचा चेंडू 35 धावा 13 चेंडूंचं समीकरण. हा चेंडू देखील आपण पाहतोय अगदी चाललाय ऑफ साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक यांनी स्वतःला झोकून दिलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. मिळतील धावा 2. पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक बाद. नक्कीच सीमारेषेवर चेंडू अडवलाय की क्षेत्ररक्षक सीमारेषेला स्पर्श झालाय याचं चक्क केलं जाईल. आमचे तेजस म्हात्रे टेक्निकल टीम, किरण तेजस भोई, नक्कीच त्यांची संपूर्ण टीम डे नाईट या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहे. चांगलं कॅमेरा वर्क. नक्कीच या चेंडूवर धावा वाचवल्यात की चौकार आलाय. तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचांनी हा निर्णय सोपवलेला आहे. कुठल्याही संघावर अन्याय नको. अगदी आमच्या चारी पंचांनी या स्पर्धेमध्ये संपूर्ण चांगली कामगिरी केलेली आहे. तेजस भोईर यांचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस cricket.com. आणि हा चौकार घोषित केला पंचांनी. यस 4 धावा. 4 धावांनी सुधारित धावसंख्या झाली ती 9. चांगला प्रयत्न होता. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. देवानंद केनी देखील आज प्ले 11 मध्ये आहेत. दया म्हात्रे, किरण, संजय मनेरा, मुकेश पाटील, रोहन तरे, भानुदास पाटील, रवींद्र मडवी, मनीलाल असे कित्येक नावं. संतोष कोली सध्या संघामध्ये नाही आहेत. A1 जोडी चा A1 संघ सिद्धिविनायक अंजूर, निलेश पाटील. बघूया इथे दया म्हात्रे आलेत. वेल कमी घ्या प्लीज. दया म्हात्रेचा हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कॉट फॅन. मोठी विकेट. वीरू पाटील यांना परतावं लागेल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज भास्कर आलेत. अमोल बाद झाल्यानंतर जो दबाव घेतलेला आहे त्या दबावातून मात्र आता सावरावं लागेल. अमोल पाठोपाठ विरू पाटील देखील 0वर बाद झालेत. अमोल पाटील नंतर संधीच मिळाली नव्हती स्ट्राईकवर येण्यासाठी. भास्कर यांनी देखील चेंडूला हवेमध्ये केलाय. बघूया डीप मधून क्षेत्ररक्षक पोचलेत मात्र चेंडू आता त्यांच्या मागे ते पुढे आलेत. तिसरी धाव इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज 3ने धावसंख्या डबल अंकामध्ये पाहायला मिळते 12. एक एक धाव दोन्ही संघांसाठी सोन्याच्या भावाप्रमाणे असेल कारण की यानंतरचा सामना काल्हेर संघाबरोबर असणार आहे. बघूया कुठला संघ काल्हेर संघाबरोबर हा सामना जिंकून पुढे जातोय. दया म्हात्रे चांगला चेंडू म्हणता येणार नाही. ते पंचांनी वाईटचा इशारा केलाय. वाईट साठी तुम्ही इथे नक्कीच चेकची अपेक्षा करू नका प्लीज. मैदानी पंच अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 13. इथे एक सिंगल धाव. धावसंख्या 14. वेलकम अल्पेश गायकवाड. अल्पेश गायकवाड यांचं इथे शुभागमन झालेले आहे. नाईट स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून त्यांची उपस्थिती
अजून एक चांगला चेंडू. दया मात्रेचं चेंडू खेळावं की सोडून द्यावं अशा दुहेरी मनस्थितीमध्ये फलंदाज असतात. हा चेंडू मात्र जातो सीमा पार. सुंदर चौकार. धावसंख्या 18. चर्चा आमचीच असते गावोगाव, इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. अंतिम चेंडू या षटकातील. धावसंख्या 18. 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. 7 मध्ये 22. अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांना इथून अजूनही संधी आहे. 7 चेंडू 22 धावा. कामतगार की अंजूर. आणि हा चेंडू आणि एकच धाव आलेली आहे. दुसरीसाठी इथे फलंदाज सर भास्कर बाद आहेत की शरद भोईर. फलंदाज शरद भोईर धावचित बाद झाले. धन्यवाद सर. 2 ओव्हर 3 बाद 19. 7 चेंडू आणि 21 धावा. आणि मैदानामध्ये येतोय मयूर चौधरी. मयूर कडून आता अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत संघ सहकार्यांच्या तसेच पाठीराख्यांच्या. आता मात्र नक्कीच मयूरला जे काही करायचं आहे ते मयूरला करावं लागेल. आणि अंजूर संघासाठी भानुदास पाटीलच्या हातामध्ये 3रा ओव्हर टाकण्यासाठी त्याला पाचारण केलेले आहे. बघूया 6 मध्ये 21. आजच्या दिवसातून आपण एक चित्तथरारक सामना पाहिला होता. एका चेंडूमध्ये 10 धावा हव्या होत्या. 2 बिमर टाकले, 8 धावा गेले. मात्र एकामध्ये 2 आणि तो सामना मात्र जिंकलाय आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाने. नक्कीच लक्की राहिलाय गोलंदाज. आज दिवस अक्षरशः आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाच्या बाजूने जणू काही आहे. बघूया भानुदास पाटील समोर फलंदाज भास्कर. 6 मध्ये 21. चला चला वेल कमी घ्या प्लीज. भानुदास पाटील एक युवा जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचा भरवशाचा गोलंदाज आहे. बघूया इथे जॉली कामतगार संघ त्यांच्या समोर आहे. पहिला चेंडू अगदी इनसाइड आउटच्या अंदाजाने उडवला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय अजितच्या माध्यमातून आणि फक्त एक सिंगल. आता 5 मध्ये 20. म्हणजे प्रत्येक चेंडू गणित जर आपण पाहिलं तर 4 धावा येऊन थांबलेले आहेत. नक्कीच 3रे पंच आपण पुन्हा एकदा यायचं आमच्या टेक्निकल रूम मध्ये. या चेंडूवर शिमरशीच्या आतमध्ये चेंडू अडवले की पाहायचंय. सहा मध्ये 21 आहेत. या चेंडूवर 1 येते की 4 याचं उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सेफ आहे. 1 सिंगल येईल. 5 चेंडू 20 धावा.
5 चेंडू 20 आणि इथे मयूरचा तडाखा षटकार ठोकलाय. काय ताकद होती या फटक्या मागे. जबरदस्त फटका. ज्या शरीरयष्टीचा मयूर याला आपण पाहतोय तसाच ताकदवान फटका अगदी खेळला होता. चेंडू इतका खराब नव्हता. आता 6 धावेनी संघाची टोटल 26. येणारे चेंडू आहेत 4 आणि धावा बनवचे 14. विनोद काटेकर साहेब खुश आहेत. नक्कीच वेळेच्या बाबतीत दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करा. 4 चेंडू 14 धावा. 6 मध्ये 21 होत्या, 2 मध्ये 7 आलेत. इथे अगदी इनसाइड आउट आहे. बघूया एक धाव आलेली आहे. निलेश पाटील चेंडूला उचलतील आणि आता मात्र इथे भास्करनं काय केलंय. इथे अगदी भास्कर हे धावचीत बाद झालेत. मोठी हायवे त्याची नरसरू बाबा हाय त्याचा. पैचन मोठी हायवे त्याची नरसरू बाबा हाय त्याचा. अरे प्रतापचे पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. एकच धावाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्न तिथे फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली ती 27. 3-13. 3-13. नक्कीच भास्कर यांची शेवटच्या क्षणी काही सावध पवित्र इथे मयूरला कामी आलंय. बघूया त्याचा फायदा मयूर घेईल का. नवीन फलंदाज सुधीर आलेत. 3-13. 3-13 आणि ते भीम टोला आपण पाहतोय. चेंडू सीमापार षटकार. त्यांना मिळतोय मान दादाचे करोडो बने प्यार. करोडो बने प्यार. दादाचे करोडो बने प्यार. 5959 लक्की है वो नंबर उनके गाडीचा. 5959 लक्की है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. भास्कर जिथे धावचीत बाद झाले तिथे एक चूक नक्कीच निलेश पाटीलकडून देखील थोडीशी झाली. थ्रो गोलंदाजीच्या एंडला फेकायला हवा होता. मात्र त्याला वाटलं मयूर स्ट्राईकला जाईल. त्यांनी या एंडला थ्रो केला. मात्र दोन्ही खेळाडू अगदी डोक्यावर बर्फ ठेवून खेळत होते. आता 2 चेंडू आणि 7 धावा. 2 मध्ये 7. हा चेंडू खूप निर्णायक आहे. दोन्ही संघांसाठी इथे मयूरनं फटका तर ठोकलेला आहे आणि आता इथे फलंदाज बाद. नक्कीच बघा रेग्युलर फॉर्मॅटचा पहिला सामना आज आपण पाहतो. जॉली स्पोर्ट कामतगार प्रिन्सी 11 कासर वडवली, गावदेवी बालकुम, आदी 11 वाकलान, निमेश 11 धारावे, कुशल स्पोर्ट सापर्डे, ऐरोली कोलीवाडा, भूमी 11 मांडा, साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध मापोली, VN 11 नानकर, आर्यम SY SK SYCC मुरबी, जय बजरंग कारिवली आणि जय
जरीमरी काटेई या रेग्युलरच्या सर्व संघांनी वेळेवर या. बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग करा. कामतगर आणि कासार वाढवली. धन्यवाद. राहुल भोईर आमचे सहकारी समालोचक अगदी वेळेआधी ते पोचलेत. प्रकाश याने आज गोलंदाजी चांगली केलेली आहे. मात्र आता विजयी षटकार गोल्डन षटकार बघूया या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ मध्ये प्रकाशच्या बॅटमधून येईल का. भानुदासचं राऊंड द विकेट अँगल चांगले आहे. मात्र ओव्हर द विकेटने त्यांनी चेंडू टाकले आणि 2 षटकार त्यांनी खर्च केलेत. आता 1 चेंडू 6 धावा. चेसिंग कंपल्सरी. आणि इथे चांगला चेंडू अगदी चांगल्या अँगलनी अगदी आपण पाहिले तर 4 चेंडू त्यांनी ओव्हर द विकेटने टाकले. 2 चेंडू राऊंड द विकेट.